केंद्र सरकारच्या अन्न नागरी सुरक्षा कायद्यानुसार रेशन कार्ड धारकांना स्वस्त दरात धान्य दिलं जातं, तर प्राधान्य कुटुंबातील कार्ड धारकांना मोफत धान्य मिळतं। पण आता सर्वच रेशन कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारनं नवा नियम जारी केलाय। यामध्ये रेशन कार्डवर नाव नोंदणी असणाऱ्या सर्व सदस्यांनी 31 ऑक्टोबर पर्यंत ई-केवायसी करून घ्यावी, अन्यथा 1 नोव्हेंबर पासून संबंधित रेशन कार्ड धारकाला धान्य मिळणार नाही, तसंच त्याचं कार्डही रद्द केलं जाणार आहे। सर्वसामान्य गरीब कुटुंबांना स्वस्त दरात रेशन कार्डावर धान्य मिळावं यासाठी सार्वजनिक धान्य वितरण प्रणाली अस्तित्वात आहे। यामध्ये पिवळे आणि केशरी कार्ड असणाऱ्यांना 10 किलो तांदूळ आणि गहू मोफत दिला जातो। सध्या महाराष्ट्रात गेल्या वर्षीच्या दिवाळीपासून 100 रुपयांमध्ये जीवनावश्यक 4 वस्तू दिल्या जातात। आता रेशन कार्डवर जास्त सदस्यांची नावं आहेत त्यांची छाननी करण्याचं केंद्रीय सार्वजनिक अन्नधान्य मंत्रालयानं ठरवलंय। त्याचाच एक भाग म्हणून 31 ऑक्टोबरपर्यंत रेशन कार्डवरील सर्व सदस्यांनी केवायसी करून घ्यावी। त्यातून रेशन कार्डवरील सदस्यांची संख्या निश्चित होईल। मयत झालेल्या सदस्यांची नावं आपोआपच कमी होतील। यासह अन्य कारणं केवायसी तपासणीसाठी देण्यात आली आहेत। 31 ऑक्टोबरपर्यंत रेशन कार्डवरील सर्व सदस्यांनी ई-केवायसी केली नाही तर 1 नोव्हेंबरपासून संबंधित रेशन कार्ड धारकाला धान्य मिळणार नाही, तसंच त्याचं रेशन कार्डही रद्द आपोआपच होईल, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय।